जयवीपी न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। जिला वार्षिक योजना 2021-22 के तहत हिंगना विधानसभा क्षेत्र के वन पर्यटन, सार्वजनिक स्थान सुरक्षा दीवार सहित अन्य योजना अंतर्गत कार्य प्रस्तावित किए गए। प्रस्तावित कार्यों में से अधिकांश कार्यों का अनुमान तैयार कर लिया गया है और प्रशासनिक स्वीकृति भी मिल चुकी है। लेखा शीर्ष 5050 के तहत हिंगना संघ के लिए मात्र 2.75 करोड़ रुपए के कार्यों को स्वीकृति दी गई है, लेकिन वर्ष 2021 से मतदान संघ में जिला नियोजन समिति द्वारा कोई संतोषजनक कारक नहीं की गई। इसलिए हिंगना मतदान संघ के विधायक समीर मेघे ने आज जिलाधिकारी कार्यालय में जिला नियोजन अधिकारी को निवेदन दिया। मी समजू शकतो की कोरोना होता, भरपूर शासनाचे पैसे त्यांनी वेगळ्या याच्यावर त्यांनी खर्च केले, पण ह्या वर्षी आता मार्च आज 3 तारीख झाली आहे आणि येणाऱ्या 27 दिवसामध्ये DPDCचे पैसे खर्च करणं अत्यंत गरजेचं आहे। आत्तापर्यंत हिंगणा मतदारसंघाला यांनी कुठलाही फंड आम्हाला दिलेला नाही। एक फक्त 50-54 याच्यामध्ये 2 कोटी 75 लाख दिले। बाकी मतदारसंघामध्ये जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, शिवसेनाचे आमदार आहेत, तिथं 5-5 कोटी देण्यात आहे। म्हणजे एवढा अन्याय समजा ही सरकार हिंगणा मतदारसंघावर करत असेल, ते अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही। हा कोणाच्या बापाचा पैसा नाही, हा गव्हर्नमेंटचा पैसा आहे आणि हिंगणा मतदारसंघामध्येही लोक राहतात। आमची माग आहे, ज्या बाकीच्या मतदारसंघामध्ये जेवढे पैसे वेगवेगळ्या हेडमध्ये दिले आहे तेवढेच पैसे आम्हाला दिले, अशी आमची ह्या शासनाला आमची मागणी आहे। आणि जिथपर्यंत आम्हाला काही लेखी आश्वासन भेटत नाही, आज आम्ही इथनं हटणार नाही। 100% ह्या शासनाला विदर्भाशी काहीही घेणं नाही। हे विदर्भ विरोधी सरकार आहे, यांना काही घेणं नाही विदर्भामध्ये। आज बघा, आज DPDCचा पैसा आपण माहिती काढून घ्या, कुठल्या महिन्यात आला, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या महिन्यामध्ये DPDCचे पैसे आले, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला। आज इरिगेशनमध्ये जे बाकीचे प्रकल्प आहे, मराठवाडा आणि विदर्भ सोडून त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला पैसे जातात, पण विदर्भ आणि मराठवाड्याला का पैसे येत नाही, हा प्रश्न जनता विचारून आले। ह्या सरकारला महाबोगस सरकार आहे। या सरकारला धडे शिकवण्यासाठी विदर्भाची जनता समोर येईल, याच्यात काही दुमत नाही। ऊर्जा मंत्री नितिन राउत ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के परिवार को अपशब्द बोले और उनका अपमान किया, इसलिए नितिन राउत के खिलाफ गुना दायर किया जाना चाहिए। ऐसी मांग सम्राट अशोक सेना द्वारा की गई। साथ ही नितिन राउत को आम्बेडकर आंदोलन को पूरी जनता के साथ माफी मांगनी चाहिए, नहीं तो पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया जाएगा। यह चेतावनी सम्राट अशोक सेना द्वारा की गई। अकोला में राउत के खिलाफ अकोला जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन शुरू कर दिया गया। आइए जानते हैं क्या है खबर। अरे या मंत्र्याचं करायचं काय? नितीन राऊत मुर्दाबाद, नितीन राऊत मुर्दाबाद, नितीन राऊत मुर्दाबाद, नितीन राऊत मुर्दाबाद। अरे नितीन राऊत मुर्दाबाद, 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 अरे नितीन राऊत मुर्दाबाद। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे सम्राट अशोक सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी सर्व भीमसैनिक आम्ही जमलो। नितीन राऊत यांनी काल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका केली। या नितीन राऊतचा समग्र आंबेडकरी जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट पसरली। या नितीन राऊतचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन नितीन राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करावे व समग्र आंबेडकर जनतेची माफी मागावे, हे सम्राट अशोक सेनेच्या वतीनं मागणी। जय भीम, जय अशोका, जय शिवराय।
पिछड़ा वर्ग के कर्मचारियों के धोरणात्मक सवालों को हल करने के लिए महावितरण कंपनी परिमंडल कार्यालय के सामने बुधवार को महाराष्ट्र राज्य पिछड़ा वर्ग विद्युत कर्मचारी संघ की ओर से द्वार सभा का आयोजन किया गया और कर्मचारियों द्वारा अपने प्रलंबित प्रश्नों पर चर्चा की। साथ ही तीव्र नारेबाजी कर धरना प्रदर्शन किया गया। हम सब एक है, हम सब एक है, हमारे अमियों की आस जिंदाबाद। स्वर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण, महावितरण प्रशासन, महावितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बऱ्याच काही प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या मागण्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही प्रशासनाकडे मागतो आहोत, पण ह्या गेंड्याच्या कातळीचं प्रशासन जे आहे ते ढिम्म बसलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे जे काही सभासद आहेत, सदस्य आहेत, अनुसूचित जाती जमातीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ज्या आमच्या घटनात्मक आणि जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे प्रशासन करत नाही आहेत आणि त्यासाठीच आम्ही आज हे इथे धरणे आंदोलन किंवा गेट मीटिंग आज आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व परिमंडळ कार्यालयांसमोर आज आयोजित केलेली आहे। त्यानंतरचं जे आमचं आंदोलन आहे ते मुंबई येथील जे आमचं महावितरणचं प्रशासकीय कार्यालय आहे, मुख्य कार्यालय आहे, तिथे 7 मार्चला आम्ही मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन ठेवलेले आहेत आणि महावितरण कंपनीमधील ज्या काही आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, आमचे तांत्रिक बांधव आहेत, 24 तास काम करतात, त्यांचे कामाचे तास ठरवून देण्यात यावं, जे अतिरिक्त काम केलं जातं, जे अतिरिक्त काम करतात त्याचा अतिरिक्त कामाचा मोबदला त्यांना मिळावा, ही एक प्रमुख मागणी आमची त्यातली आहे। दुसरी एक मागणी आहे की 2017 पासून जे आमची पदविकाधारक अभियंता बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर त्यांना बाजूला केलं जातं, त्यांना प्रमोशन दिलं गेलेलं नाही, त्यांना प्रमोशन देण्यात यावं, ही एक मागणी आहे आणि यातलेच बऱ्याच साऱ्या आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात, हीच आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेकडून प्रशासनाला मागणी आहे। किसानों को दिन भर 10 घंटे खेती का पानी मिलना चाहिए, ये मांग लेते हुए स्वाभिमानी किसान संगठन के नेता तथा पूर्व सांसद राजू शेट्टी इनके नेतृत्व में 10 दिन से कोल्हापुर महावितरण कार्यालय के सामने अनिश्चितकालीन धरना आंदोलन चल रहा है। इस आंदोलन के चलते राज्य सरकार अभी तक दखल अंदाज न लेने के कारण 4 फरवरी से पूरे महाराष्ट्र में चक्का जाम आंदोलन करने का ऐलान राजू शेट्टी द्वारा किया गया। किसानों को दिन में बिजली की मांग लेकर 4 मार्च को सुबह 11 बजे पूरे महाराष्ट्र में ग्रामीण इलाके में चक्का जाम का हमने कॉल किया है। पिछले 10 दिन हम यहाँ धरना देकर बैठे हैं, लेकिन सरकार ने अभी इस मुद्दे को गंभीरता से लिया नहीं है। इसीलिए आंदोलन का प्रेशर बढ़ाने के लिए कल का कॉल दिया है। कल ही 2 मार्च को महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने मुझे फ़ोन कॉल किया था और उन्होंने बातचीत के लिए इनविटेशन दिया है, मैंने भी स्वीकार किया है, लेकिन कब बातचीत होगी, उसकी टाइम क्या रहेगी, इसके बारे में उन्होंने अभी मुझे कुछ बताया नहीं है। जब भी वो बुलाएंगे बातचीत करने के लिए हम बिल्कुल जाएंगे, लेकिन शर्त यही है कि हमारा आंदोलन चालू रहेगा और जब हमारा समाधान निकलेगा, दिन में बिजली का आश्वासन मिलेगा, तभी ये आंदोलन खत्म हो जाएगा। जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं
और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। खासदार क्रीडा महोत्सव के माध्यम से खिलाड़ियों के लिए एक मंच तैयार किया जाएगा और भारतीय जनता पार्टी भविष्य में भी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले खिलाड़ियों की मदद करने के लिए कटिबद्ध है। अपने जिले के खिलाड़ियों को प्रोत्साहित किया जाना चाहिए। इसके लिए भारतीय जनता पार्टी वर्धा जिला और अमरावती जिला के साथ साथ खासदार क्रीडा महोत्सव वर्धा लोकसभा आयोजन समिति पूरी तरीके से प्रयास करेगी और महोत्सव के माध्यम से खिलाड़ियों के लिए एक अवसर के रूप में सामने आएगी। खासदार क्रीडा महोत्सवाचं मी आणि आयोजक समितीच्या माध्यमातून आयोजन केलं। त्यामध्ये खेळाडूला प्रोत्साहन मिळावं, चांगले खेळाडू या लोकसभा मतदारसंघातून घडवावं या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे। देशाचे प्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूला प्रोत्साहन देण्याकरता खासदारांना विनंती केली की आपापल्या मतदारसंघात जे तुम्हाला शक्य होतं तेवढ्या क्रीडा क्षेत्राचा तुम्ही सहभाग करून घ्या। त्या दृष्टीने मी एक 12 पहिल्या लाटेमध्ये 12 क्रीडा क्षेत्राचा समावेश करून घेतला। त्यामध्ये धनुर्विद्या, क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, हॉकी, शंकरपट, शरीरसौष्ठव आणि कबड्डी स्पर्धा आणि 36वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा याचा सर्वांचा समावेश मी केला। या सर्वांचा समारोप 13 तारखेला पहिल्या 5 जे स्पर्धा होते त्याचा 13 तारखेला वर्धेला समारोप आहे आणि बाकी जे राहिले त्याचा समारोप 3 तारखेला देवळी येथे। 36वा विदर्भ केसरी कोण राहील याची सुद्धा खासदार क्रीडा महोत्सवाच्या या आयोजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही फार मोठं आयोजन केलं। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता आपण आमची मदत करावी आणि या वर्धा लोकसभा मतदारसंघातील चांगले खेळाडू उत्पन्न व्हासाठी, चांगला खेळाडू तयार होण्याकरता आपण मदत करावी हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो। राज्य मंत्री बच्चू कडू ने विभिन्न मुद्दों पर अमरावती नगर निगम के अधिकारियों के साथ बैठकर स्थिति की समीक्षा की। अमरावती जिले में स्वच्छता रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना में 8000 आवास स्वीकृति किए गए, लेकिन उनकी योजना तैयार नहीं होने के कारण बैठक बुलाई गई। बच्चू कडू ने बताया कि अब घर घर जाकर सफाई कर्मियों की जानकारी दी जाएगी। जिले में स्वास्थ्य सुविधाओं को मजबूत करने को लेकर इस बैठक चर्चा की जानकारी राज्य मंत्री बच्चू कडू ने दी। अध्यक्ष बंटीजी रामटेके, गोलू वगैरे सगळ्यांनी एक निवेदन दिलं होतं। त्यानुसार स्वच्छतेच्या बाबत असेल, रमाई आंबेडकर योजना असेल, पंतप्रधान आवास योजना यामध्ये 8000 घरकुलं आपण मंजूर केले, पण त्याचा ॲक्शन प्लॅन मात्र तयार झाला नाही। आणि तो जर ॲक्शन प्लॅन घरकुल बांधण्याच्या बाबतीत तयार झाला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुन्हा घरकुल थांबेल। त्याच्यासाठी एक सूचना आपण दिलेली आहे। ज्या सफाईच्या बाबतीतचा जो विषय होता माहीतच नाही, एका प्रभागामध्ये जर 55 कर्मचारी काम करतं तर तो नेमका किती घरावर काम करतं याची सगळी माहिती आता प्रत्येकाच्या घरी जाईल आणि त्याला माहीत पडेल का माझ्याकडे कोण कामगार सफाई काम करतं। त्याचे मोबाईल नंबर दिला जाईल, कोणत्या वेळेस कशा पद्धतीनं किती तो कामाला येतं, सफाई करतं त्याची माहिती दिल्या जाणार आहे। अपंगांना फक्त जे काही 60च्या वरती अपंग वृद्ध आहे त्यांनाच मानधन द्यायचं ठरलं होतं, पण आम्ही असं म्हणतो की ज्याच्या घरी 3 एकापेक्षा जास्त अपंग आहे त्यांनासुद्धा ते मानधन द्यावं। हा एक बचत गटाचा आहे आणि एक प्रॉपर सर्वे घर घर जाऊन अपंगाचा जो आज 4000 आहे त्याच्यापेक्षा जास्त अपंग इथं आहे, पण प्रत्यक्षात नोंदणी इथं झालेली नाही। त्या अपंगांचा सुद्धा सर्वे झाला पाहिजे, त्याची एक सूचना आपण दिल्या। 19 बेडच्या हॉस्पिटल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, पण तिथे इंजेक्शन द्यायची सोय नाही, फक्त औषधी द्यावं लागतं।
तर किती केंद्रावर आपण 5-5 बेड तरी निर्माण करू शकतो, म्हणजे आरोग्याची व्यवस्था मजबूत करू शकतो, त्याचंही सुद्धा आम्ही सूचना दिल्या आणि तशा पद्धतीनं प्रस्ताव पाठवून सांगतो। कोल्हापुर शहर के आसपास के गटर, नाला, फूटे हुए ड्रेनेज का पानी नदी में मिल जाने से प्रदूषण के कारण हजारों मछली मर जाने की खबर सामने आई है। इस पार्श्वभूमि पर आम आदमी पार्टी के पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई के नेतृत्व में महापालिका आयुक्त कादंबरी बलकवड़े की एक शिष्टमंडल द्वारा भेंट ली और प्रदूषण को रोकने के लिए कारखाने के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। आज महापालिका प्रशासक यांच्याबरोबर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। जवळपास 1.5 ते 2 तास ही मीटिंग चालली होती। याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही महानगरपालिकेचा फोकस पंचगंगा आणि त्या माध्यमातून होणारं प्रदूषण याच्यावर करायचा प्रयत्न केला। जवळपास दुधाळी येथला 6 MLDचा प्लॅन आणि बावड्यातला 4 MLDचा प्लॅन अजूनही कार्यान्वित नाही आहे आणि याच्यामुळे हे जे काही 4 MLD मिसळतं आहे नदीमध्ये तर थेट प्रदूषणाला भर घालणारं हे पाणी आहे। याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये प्लॅन पूर्ण करावेत अशा पद्धतीची आमची चर्चा त्यांच्याबरोबर झालेली आहे। त्याच्याबरोबर जर दुसरा घटक बघितला की पाणी आहे पण ते प्रदूषित आहे आणि याबाबतीत जर असं बघितलं की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी आणि सरकारची सुद्धा सर्व्हिसिंग सेंटर्स आहेत, म्हणजे रेल्वे धुतली जाते, बस धुतल्या जातात आणि ॲम्ब्युलन्स धुतल्या जातात। मग याचं पाणी जातं आहे कुठं, तर याचं पाणी पुन्हा पंचगंगेला मिळते। मग आम्हाला सर्व्हिसिंग सेंटर जेवढे आहेत त्याच्यासाठी आम्हाला महापालिकेला अशी मागणी करायची आहे की या सर्व्हिसिंग सेंटरवर छोटे ट्रीटमेंट प्लॅन बसवता येत असतील तर प्रामुख्यानं अशा पद्धतीची एक पॉलिसी तयार करा जेणेकरून हे जे पाणी आहे ते थेट गटारामध्ये मिळणार नाही, मिसळणार नाही आणि प्रदूषण थांबेल। जे छोटे मोठे प्रकल्प इथून पुढं होणार आहे त्यांच्यावर STP बसवण्यासाठी बंधन करावं, म्हणजे जेणेकरून तिथनं जो डिस्चार्ज होणार आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ असेल, बऱ्यापैकी प्युरिफाय असेल अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही मॅडमकडे मांडली। या विषयाबरोबरच वरनं जे आजूबाजूची गावं आहेत आपल्या कोल्हापूरच्या, जसं की कळंबा आहे, पाडी आहे, याचं पाणीसुद्धा कोल्हापूरच्या जयंती आणि गोमती नाल्याच्या माध्यमातून पुढं जातं आहे, तर त्याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट प्लॅन आपण चालू करावेत अशा पद्धतीची चर्चा झाली। अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली। याचबरोबर जुने प्रलंबित काही विषय होते। जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। 2 मार्च को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मृति समिति की ओर से सुंदर माझी शाळा कार्यक्रम का आयोजन किया गया। पिछले 2 साल से कोरोना के कारण बिना छात्रों के वीरान पड़े स्कूल की अबोल द्वारें मंजर पड़ी थी। कोरोना के कारण स्कूल बंद होते हुए भी नागसेन माध्यमिक और उच्च माध्यमिक विद्यालय के शिक्षकों ने सुंदर माझी शाळा इस उपक्रम से उस समय का सदुपयोग किया। एकच विनंती करणार आणि थांबणार आहे की बोलक्या भिंती म्हणजे तुम्ही त्या भिंतीशी बोलावं। आता काय बोलावं, तुमच्यापैकी मुलं म्हणतील की भिंती काय बोलतात, तर या भिंती बोलत नव्हत्या म्हणूनच आमच्या भावनाताईंनी या भिंतीला बोलायला लावलं। मी असं आपल्याला विनंती करेल की या भिंती ज्यावेळेस तुमच्याशी बोलावं लागेल किंवा ज्यावेळेस त्यांच्याकडे बघणार भिंतीशी, तुम्हाला एक लक्षात येईल की त्याच्यातून काहीतरी संदेश, हा संदेश तुम्ही शोधाल आणि हळूहळू जीवनाकडे वाटचाल कराल, तर आपण निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या संस्थेचे जे नाव आहे की बाबासाहेबांच्या विचाराप्रती आपल्याला जाण्यासाठी, त्या विचाराकडे घेऊन जाण्यासाठी, बलशाली होण्यासाठी आपण सगळे लोक निश्चितच एक दिशाक्रमण करणार आणि यशस्वी व्हाल। आदरणीय गाडे साहेबांच्याही डोक्यात जे होतं की प्रवेश केल्या केल्या तुम्हाला
या जगातला प्रज्ञासूर्य दिसावा, जेणेकरून या गेटमध्ये प्रवेश केल्याच ज्ञान सूर्याचे दर्शन होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी व्हाल. मला अपेक्षा आहे या संस्थेच्या या उद्देशाप्रती आपण सगळे सजग राहाल, या भिंतीशी बोलाल आणि आपल्या जीवनाशी अतिशय उद्दिष्ट चांगल्या दिशेने ठरवाल आणि मार्गक्रमण कराल. एवढंच बोलून थांबतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. परंतु या ठिकाणी एवढा जबरदस्त सत्कार आमच्या दीदीने एवढा जबरदस्त कार्यक्रम केला, त्यामुळे काहीतरी बोलावं अशा प्रकारचा मोह मला झाला. आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगायची राहिली, जी साबळे साहेबांच्या समोर मला सांगायची होती, परंतु साबळे साहेब निघून गेले, की आमच्या दीदीने वाकेकर सर काही दिवसापूर्वी शाळा आपल्या दारी हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी केला. त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे सचिव सन्माननीय दादा वाकेकर सर, अनिल साबळे सर ते आता निघून गेले इथून, त्या पद्धतीने आमच्या निकालची ताई आणि या शाळेमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र आदरणीय देवानंदजी वानखेडे सर, अनिल पांडे सर, संजय वानखेडे सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप या ठिकाणी तापलात. आपला जास्त ह्या ठिकाणी आम्ही तुमची परीक्षा घेऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी बोलवल्यानंतर काहीतरी बोलावं. पैठणे सरांनी जो या ठिकाणी उपक्रम केलेला आहे तर त्याच्या पाठीमागे कोणाची तरी प्रेरणा असली पाहिजे. तर मला वाटते या ठिकाणी नक्कीच पैठणे सरांच्या पाठीमागे आमच्या दीदीची प्रेरणा आहे, म्हणून त्यांनी या अशा प्रकारचा जोरदार कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलेला आहे. त्यासाठी भावनाताई आणि पैठणे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काहीतरी असा उपक्रम करावा की ज्याच्याने शाळा बोलकी होईल. आणि असा उपक्रम डोक्यात सर्व शिक्षक वृंदांच्या आल्या की शाळेला कसं बोलकं करायचं, तर शाळेच्या भिंतीच बोलक्या करूया. विद्यार्थ्यांचा चिडचिवाट नाही, विद्यार्थ्यांचे ते चिमुकल्यांची बडबड नाही. मग आपण असं करूया ना, शाळेच्या भिंतीत जर बोलक्या केल्या तर किती छान होईल. आणि बघा, शाळेच्या भिंती बोलक्या केल्याबरोबर शाळा सुरू झाली आणि आमचे चिमुकले सुद्धा शाळेत आले. तर हा एक सुंदर उपक्रम आम्ही केलेला आहे. शाळेची इथून पुढे सगळेच असे भरभराट होऊ असं साबळे सरांनी आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलंच आहे. माझे चिमुकले इथे उन्हात बसले, मी जास्त बोलणार नाही आणि सरांना सुद्धा जायचं आहे. बस असाच आशीर्वाद सर्व पाहुणे मंडळींनी आमच्यावर सदैव असू दे. आम्ही लहान आहोत, आमची सुरुवात आहे. ही एक अभूतपूर्व अशा प्रकारची कल्पना आहे. म्हणजे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो, 2-5 मिनिट द्यावे लागतात आणि त्याच्या पाठीमागं त्यांची काय मनोभूमिका आहे आणि काय त्यांना संदेश त्या चित्रामधून द्यायचा आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्र आणि अगदी जिवंत वाटावीत, सजीव वाटावीत अशा प्रकारची चित्र त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि मला वाटतं आपल्या शाळेच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारी अशी चित्र त्या ठिकाणी आहेत. म्हणूनच मी पैठणे सरांचं या ठिकाणी खूप कौतुक करतो. आणि भावना मॅडमनं सांगितल्याप्रमाणे की आपण इथेच न थांबता ही आपली फक्त सुरुवात आहे. आपल्या शाळेला म्हणजे खूप म्हणजे वैभवाचे दिवस होते आणि गत वैभव आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी शाळेला जर आणून द्यायचं असेल तर तुमची आमची सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की विभागामध्ये गुणवत्ता विकासाचे खूप चांगले उपक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिति के राज्य कार्यकारिणी सदस्य इंजीनियर सम्राट हटकर, इनको प्रख्यात वैज्ञानिक अरविंद गुप्ता इनके हाथों अंधश्रद्धा निर्मूलन समिति वार्ता पत्रकार का शतकवीर कार्यकर्ता पुरस्कार प्रदान किया गया। इस अवसर पर इंडियन एक्सप्रेस की पत्रकार अलका धूपकर, डॉक्टर शैला दाबोलकर, वैज्ञानिक प्रभाकर नानावटी सहित अंधश्रद्धा निर्मूलन समिति के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति का राज्य कार्यकारिणी सदस्य हूँ। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति अपने विचारों के प्रचार प्रसार के लिए अंधश्रद्धा निर्मूलन वार्ता पत्र नाम की एक पत्रिका, मासिक पत्रिका निकालती है। उस मासिक पत्रिका के अर्थव्यवस्था के लिए और उसके सभासद की संख्या बढ़ाने के लिए कार्यकर्ता मेहनत लेते हैं। इसी योगदान के लिए मुझे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति के संपादक मंडल ने शतकवीर कार्यकर्ता पुरस्कार प्रदान किया है। यह पुरस्कार भिलार गांव में दिया गया है। और इस पुरस्कार प्रदान करने के लिए ज्येष्ठ वैज्ञानिक तथा पद्मश्री अरविंद गुप्ता तथा टाइम्स ऑफ इंडिया की पत्रकार अलका धूपकर इनके हाथों से प्रदान किया गया है। इस समय डॉक्टर शैला दाभोलकर और अन्य संपादक मंडल के अन्य साथी उपस्थित थे।
इस पुरस्कार के लिए मैं अंधश्रद्धा निर्मूलन समिति को धन्यवाद देता हूं और दर्शकों को भी मैं निवेदन करता हूं कि आप इस पत्रिका के पाठक बने और अपना अंधश्रद्धा उन्मूलन के लिए योगदान दें। सर कितने साल से काम करते हैं? सर मैं ये 25 साल से आसपास हो गए हैं मैं इस समिति में काम करता हूँ। पुरस्कार मिला है तो दर्शकों के लिए क्या कहेंगे? वही मैं दर्शकों के लिए यही कहूँगा कि आप ये मासिक पत्रिका के लिए पढ़िए और उसमें वो जानिए और आपका योगदान मिलेगा इसके लिए। जिला पालघर के नाला सोपारा पश्चिम में सुपारा स्तूप आयुष्मान भीमराव अंबेडकर भारतीय बौद्ध महासभा के कार्यकारी अध्यक्ष भीमराव अंबेडकर समता सैनिक दल के सावंत जाधव ने स्तूप के प्राचीन इतिहास को प्रस्तुत करने की पूरी कोशिश की। सम्राट अशोक के बारे में कुछ जानकारी दी। भीमराव यशवंत अंबेडकर विरार नाला सोपारा का दौरा किया और विभिन्न मुद्दों दलों के कार्यों को यशवंत अंबेडकर वसई विरार नाला सोपारा कार्यकर्ताओं को स्थानीय नागरिकों को सूचना दी। एवढ्या वर्षानंतर मी पहिल्यांदाच आलो हे देखील आपल्याला सांगू इच्छितो। नाळा सोपाऱ्यामध्ये बऱ्याच वेळेला मी कार्यक्रमासाठी येत होतो, परंतु कार्यक्रमाचं नियोजन संध्याकाळचं असल्यामुळे इथे आलो नाही। आज इच्छा प्रकट केली सोपाऱ्यामध्ये जावं। भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सकाळपासून बोरवलीपासून त्याची सुरुवात केली आणि सोपारा शेवटचा आहे। नाळा सोपाऱ्यामध्ये कार्यक्रमाला येत असताना मला सांगितलं की ह्या शहराची लोकसंख्येच्या 30 ते 35% हा बौद्ध समाज आहे आणि बौद्ध समाज असताना ह्याच्याकडे आता दुर्लक्ष झालेलं आहे। या संपूर्ण आपली जी बौद्ध समाजाची धरोहर आहे, बौद्ध धम्माची धरोहर आहे आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे। येण्याचं कारण एवढंच आहे की लोकांना ह्याची माहिती मिळावी, लोकांना ह्याच्याबद्दलचे महत्त्व पटवून द्यावं। बाबा आपली वास्तू आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे, पुरातन वस्तुशास्त्र डिपार्टमेंट आहे भारत सरकारचं, पण ते लक्ष देत नाही। म्हणून आपणच आपल्या धरोहराची, ह्या स्तूपांची, चैत्याची आपणच त्याची देखभाल करणं, त्याच्यावरती जाणं म्हणजे अतिक्रमण होणार नाही। हा एक महत्त्वाचा आपला उद्देश आहे। येणाऱ्या काळामध्ये हा उद्देशावरती आपल्याला चालावं लागेल। विशेषतः भारतीय बौद्ध महासभा ज्या काही संघटना याच्यामध्ये काम करत असतील त्यांनी एकत्रपणे हे कार्यक्रम या इथे येऊन करावे। गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातल्या आर्किओलॉजिकल आणि मुंबईमध्ये असलेल्या डिपार्टमेंटचा आमचा पत्रव्यवहार चालू आहे। 1200 चैत्य स्तूप आणि लेण्या ह्याची आपल्याला माहिती मिळते ह्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या सगळ्यांची मालकी म्हणा, देखभाल म्हणा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे आहे आणि त्याच्यामुळे 2 वर्षापासून त्या डिपार्टमेंटचे जे डॉक्टर यादव आहेत त्यांच्याशी आमचा सातत्याने प्रयत्न चाललेला आहे पत्रकाच्या रूपाने। परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या देशामधल्या लोकांची मानसिकता काय असते। शेवटचं जेव्हा पत्र मला रिसीव झालेलं आहे एक 15 दिवसापूर्वी, तेव्हा त्या डॉक्टर यादवांनी जो आर्किओलॉजिकलचा चीफ आहे त्यांनी सांगितलं की सोपारा येथे काम सुरू झालेलं आहे असं त्यांनी पत्राने लेखित स्वरूपाने भारतीय बौद्ध महासभेच्या पत्राला उत्तर म्हणून त्यांनी दिलेलं। आज ते देखील बघणार आहे खरंच काम सुरू झालेलं आहे का। अनेक ठिकाणचे प्रश्न आम्ही त्याच्यासमोर उभे केलेले आहेत, पण मानसिकता अशी असल्यामुळे जे एन्क्रोचमेंट झालं आहे, अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यासाठी ती लोक तयार नाही आहे। त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कायदेशीर लढा म्हणा, रस्त्यावरचा लढा म्हणा हे देणं गरजेचं आहे। यांना दाखवून द्यावं लागेल की समाज आता जागृत झालेला आहे, मोठ्या संख्येने हा समाज आहे आणि जे काय भगवान गौतम बुद्धाचं आहे, अशोकाचं आहे, सातवाहनाचं आहे, या सगळ्यांनी जे निर्माण केलेले आहे ते आता आपल्याला सुरक्षित ठेवावे लागतील आपल्या पुढच्या पिढीसाठी। खरी म्हणजे ह्या देशातली मानसिकता अशी आहे, मग राज्यकर्त्यांची मानसिकता असेल, केंद्रातली मानसिकता असेल, जेव्हा केंद्रामधले प्राईम मिनिस्टर असतील, प्रेसिडेंट असतील, इतर त्यांचे असतील, जेव्हा विदेशामध्ये जातात तेव्हा भगवान गौतम बुद्धाच्या भूमीमधून आम्ही आलेलो आहे असं सांगतो।
आणि तेच इथून नंतर इंडियामध्ये आल्यावरती त्यांची मानसिकता बदलते आणि हिंदुत्ववादी ती लोक होतात. ही ड्युअल पॉलिसी ही लोक खेळतात. मध्यंतरी बिल गेट हे लखनौमध्ये आले होते. इलेक्शनच्या पूर्वीची गोष्ट आहे, 2 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी लखनौमध्ये होतो. बिल गेट आपल्याला माहिती असेल कॉम्प्युटरमधला मोठा आहे, हे जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. ह्याच योगीनी त्याला त्याचा मोठा सत्कार केला आणि गौतम बुद्धाची सुंदरशी मूर्ती त्याला अर्पण केली आणि सांगितलं की आम्ही गौतम बुद्धाच्या धम्माच्या समतेच्या न्यायाच्या ह्याच्यानी आम्ही आमचं विचारसरणी चालू. तोच योगी नंतर 2 दिवसानंतर पलटतो. अशा मानसिकतेमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये काम करावं लागणार. निराश होऊन जमणार नाही. देशाला जो काही फॉरेन फंडिंग येतो, टुरिस्टच्या माध्यमातून येतो, ते भगवान गौतम बुद्धाची भूमी आणि बौद्ध धम्माचं हे धरोहर आहे, चैत्य आहे, हे बघण्यासाठी इथे पैसे देऊन लोक येतात. त्याच्यातून 60% जो फॉरेनमधून मनी येतोय तो 60% मनी ह्या टुरिझममधून निर्माण होतो. सम्राट अशोकांनी भव्य स्तूपाची निर्मिती केली. आज ज्या अवस्थेमध्ये आपण स्तूप पाहतोय ही अवस्था त्यावेळी नव्हती. तर यावेळी सातवाहनांचे जे सम्राट होऊन गेलेले आहेत, म्हणजे त्यावेळी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे मांडलिक राजे म्हणून सिरी सातवाहन नावाचा या ठिकाणी अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्यानं त्यावेळी या स्तूपाच्या बांधणीला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो सातवाहन अधिपती आलेला आहे, म्हणजे सातवाहनाचे राजे आहेत, त्याच्यामध्ये गौतमीपुत्र यज्ञश्री श्री सातकर्णी हा जो राजा आहे, या सम्राटानं सम्राट अशोकाने बांधलेल्या या स्तूपाचं रिनोव्हेशन केलेलं आहे. आणि सम्राट अशोकानं जे सोन्याच्या कॅस्केट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिलीक ठेवण्यासाठी सोन्याचं कॅस्केट असतं, त्या कॅस्केटमध्ये त्यांनी बुद्धांची भिक्षापात्र ठेवली. त्यावेळी भिक्षापात्र तुकड्यांच्या स्वरूपामध्ये सम्राट अशोकाला सापडलेला, म्हणजे त्यावेळी एकत्रित आणलेलं हे भिक्षापात्र सम्राट अशोकाला तुकड्यांच्या स्वरूपामध्ये सापडलं. त्यानंतर सातवाहनांचा जो श्री सातकर्णी राजा आहे, म्हणजे गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी राजा आहे, या सोन्याच्या ज्या धातू सोन्याच्या करंडकामध्ये बुद्धांचं भिक्षापात्र ठेवले होते, त्याला 320 सुवर्ण फुलं ठेवून आणि आपलं एक चांदीचं नाणं ज्याच्यावरती आपलं नाव लिहून या स्तूपामध्ये ठेवण्यात आलं. या स्तूपाचं 2 वेळा उत्खनन झालेलं आहे आणि 2 वेळा वेगवेगळ्या वस्तू पुरातन विभागाला त्या भेटलेल्या आहे. ज्यावेळी 82 ते 83च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी भगवानलाल इंद्रजीत आणि जेम्स बर्जेस यांनी या ठिकाणचं उत्खनन केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना जी दगडीपेटी सापडली, त्या दगडीपेटीमध्ये सोन्याचं, चांदीचं, लोखंडाचं आणि दगडाचं अशा पद्धतीने 3 ते 4 कॅस्केट आणि त्याच्यावरती असलेली सुवर्ण फुलं, अशा पद्धतीनं 320 सुवर्ण फुलं त्याच्यामध्ये ठेवून, म्हणजे भगवान बुद्धांचा एक भिक्षापात्र आहे, म्हणजे त्याला खूप महत्त्व असतं. आजही हे भिक्षापात्राचे तुकडे एशियाटिक सोसायटी जी मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथील काही फोटो आहेत जे बुद्धांचं भिक्षापात्र जसं ठेवलं होतं साहेब, या ठिकाणी ती जे सोन्याची सुवर्ण फुलं वगैरे आहेत आणि हे ते 4. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.